हॅलो एव्हरीवन, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुंची कशी बनवायची ते पाहणार आहोत. टेलरिंग कोर्स डे 15मध्ये आपलं स्वागत आहे. आता आपण सुरुवात करूयात कुंची बनवण्यासाठी. तर त्यासाठी मी या ठिकाणी प्लेन फॅब्रिक घेतलेलं आहे. मला जे आवडतं त्यानुसार तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. आपण या ठिकाणी एक स्क्वेअर कट करून घेणार आहोत. तो असणार आहे 14 इंचाचा. 14 इंचाचा स्क्वेअर कट करून घ्यायचा आहे. या ठिकाणी मी प्रॉपर मेथड दाखवलेली आहे की बरोबर चौकोन म्हणजे चौकोनच येणार आपला, खूप सुंदर असा. तर त्या ठिकाणी मी 4 पदरी खडी घातलेली आहे. दुहेरी कपडा असून 7 इंचावरती मी मार्क करून घेत आहे आणि प्रॉपर सर्कल ड्रॉ करून तो मी प्रॉपरली कट करून घेत आहे. आता या ठिकाणी आपण जशी अगोदर शिवली होती त्याच पद्धतीमध्ये बॅक साईडला आपण एक्स्ट्रा जे डिझायनर म्हणू शकतो तर थोडीशी डिझाईन ॲड करून स्टिच करणार आहोत. तर त्यासाठीची ह्या खालच्या बाजूचा कपडा असणार आहे, जो मी या ठिकाणी उंचीला घेतलेला आहे 12 इंच आणि रुंदीला घेतलेला आहे 16 इंच. मध्ये थोड्याशा प्लेट्स येतील आपल्या बॅक साईडला. प्रॉपरली हा कपडा कट करून घ्यायचा आहे. आपण आता या ठिकाणी नॉड कट करून घेऊयात. तर आपल्याला एक नॉड लागणार आहे 1.5 इंचाची आणि 2 नॉड लागणार आहेत 1 इंचाच्या. तर त्या पद्धतीने मी या ठिकाणी कट करून घेत आहे. आपल्याला सरळ नॉड असल्याने सरळ जरी कट केलं तरी चालणार आहे आणि जर तुम्हाला तिरकस नॉड हवे असतील तर तिरकसही बनवलं तरी चालतील. बट या ठिकाणी स्ट्रेटच घ्या शक्यतो पट्टी जी नॉडसाठी घेणार आहात. या ठिकाणी मी मेजरमेंट मार्क केले आहे. आपल्या 14 इंचाचा फेस मार्क आहे. तर त्या ठिकाणी मी 14 इंचाचीच पट्टी कट केलेली आहे. आता आपण प्रॉपरली सर्कलमध्ये व्यवस्थित स्टिच करून घेऊयात. सर्कलमध्ये स्टिच करत असताना थोड्याशा अडचणी येतात, तर प्रयत्न करा की कपडा स्टेबल असला पाहिजे. आता आपण या ठिकाणी 14 इंचाच्या मार्कमध्ये चुनी घ्यायला सुरुवात करूयात. छोट्या छोट्या घ्यायचेत. जर तुम्ही जास्त घेतलं असेल किंवा 14 इंचापेक्षा जास्त जर तुमचा घेर सर्कल असेल तर थोड्या मोठ्या घेतल्या तरी चालणार आहे. या ठिकाणी मी बरोबर एकसारख्या अर्धा पाऊण इंचावरती मी छोट्या छोट्या चुन्या स्टिच करून घेतलेल्या आहेत. अशाच पद्धतीने आपल्याला फेस आपला जो आहे आपलं फेसचं मेजरमेंट तर ते 14 इंचाचं आहे. तर चुनी जे घेत आहोत त्या चुनीची पट्टी आपली 14 इंचाची असली पाहिजे. या ठिकाणी मेजर करून घ्यायचं आहे. माझ्याकडून थोडीशी कमी पडते आहे तर मी या ठिकाणी 1 इंच जे कमी पडत होते त्या ठिकाणी अजून चुन्या वाढवून घेतलेल्या आहेत. या ठिकाणी आपल्याला आता एक सिंपल मेथड करायची की जी चुन्या सोडून खालची बाजू शिल्लक राहते. तर त्या ठिकाणी मी या ठिकाणी जास्त डोक्याचे मेजरमेंट असल्याने 3 इंचावरती मार्क केले. स्ट्रेट लाईन कटिंगसाठी घेतलेली आहे. तो कपडा कट करून घेतला. आता खालची बाजू आपली ओपन आहे तर त्या ठिकाणी स्टिच करून घ्यायचं आहे. आणि आता आपण जी फ्रिल रेडी केलेली आहे त्या फ्रिलच्या जागेवरती आपल्याला आतल्या बाजूने बाहेरच्या बाजूला अशा पद्धतीने एक पट्टी अटॅच करून घ्यायची आहे. मी अगोदर पट्टीचं मेजरमेंट चेक करून घेतलं, कमी जास्त होऊ नये यासाठी. स्टिच करायला सुरुवात केली. तर या ठिकाणी आतली बाजू जी आहे त्या बाजूने आपण स्टिच करायला सुरुवात करायची आहे. बाहेरच्या बाजूने फोल्ड करून आपल्याला पुन्हा त्याच्यावरती दुसरी स्टिच द्यायची आहे. मी तुम्हाला प्रॉपर व्हिडिओ शेअर करत आहे. यामध्ये काहीही मी वेगळं केलेलं नाही आहे. ज्या पद्धतीने तुम्ही समोर पाहताय अगदी त्याच पद्धतीने मी स्टिच केलेलं आहे. त्यामुळे जरी तुम्ही याच पद्धतीला फॉलो केलं तरी पण ज्या पद्धतीने मी स्टिच केले तुम्हाला ते आवडत असेल तर सेम त्या पद्धतीने तुमचा हा कपडा किंवा जे काही तुम्ही स्टिच करणार आहात ते रेडी होणार आहे. बाहेरच्या बाजूने स्टिच करून झाल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी नॉड रेडी करून घ्यायचेत. आपण नॉड बनवण्यासाठी स्टार्ट करू. आपला अपर साईडचा पार्ट हा खूप छान रेडी झालेला आहे. ज्या ठिकाणी मी पॉईंट दाखवला त्या ठिकाणी आपल्याला नॉड अटॅच करायचे. तर त्यासाठी आपण अगोदर नॉड रेडी करून घेऊ. मी प्रॉपरली एकदम 0.25च्या मार्कनी आपली नॉड मी छोटे घेत आहे. तुम्हाला मोठी हवी असेल तर मोठी घेऊ शकता. तर या ठिकाणी रेडी करून घेतलेली आहे. यासाठी माझ्याकडे टूल आहे. तर मी ते टूल या ठिकाणी नॉट रेडी करण्यासाठी यूज करणार आहे.
एकदम फास्ट पद्धतीने आपल्या नॉट रेडी होतात. सुई धाग्यानेही छान पद्धतीने रेडी होत असतात. एकदम छान अशी आपली नॉट रेडी झालेली आहे. ह्याचं सेंटर पॉईंट घेऊन मी कट करून घेणार आहे. दोन्ही बाजूने आपल्या सेम आल्या पाहिजे अशी काळजी घ्यायची. आता या ठिकाणी मी दोन्ही पॉईंटला जे पुढून आपली साईड येणार आहे तर त्या ठिकाणी मी ती नॉट स्टिच करून घेतलेली आहे. यानंतर आपण जो आता खालच्या बाजूला जोडण्यासाठीचा जो पार्ट कट करून घेतला होता तर तो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी एक्स्ट्रा सोडला होता. बॅक साईडला आपल्या थोड्याशा चुन्या येणार आहेत. साईडने मी या ठिकाणी स्टिच करून घेत आहे. साईडने स्टिच करून झाल्याच्या नंतर आपला अप्पर आणि जो खालचा पार्ट आहे ते दोन्ही पार्ट आपल्याला अटॅच करायचे. खूप सुंदर पद्धतीने आपली डिझायनर कुंची या ठिकाणी रेडी होते. घातल्यानंतर हे मुलांना खूप कम्फर्टेबल राहते. शक्यतो प्रयत्न करा की कुंची शिवत असताना कॉटनचा मेन फॅब्रिक आणि अस्तर अशा पद्धतीने यूज करा. कॉटनमध्ये असेल तर ते घाम शोषून घेतात आणि जसजसं त्याचे धुणं होत जातील तर ते अजून खूप छान पद्धतीने रेडी होतात. मी या ठिकाणी आतल्या बाजूला थोड्या छोट्या छोट्या चुन्या घेतलेल्या आहेत. जर तुम्हाला वाटत असेल की बॅक साईडला सुद्धा खूप जास्त कपडा शिल्लक राहतोय तर बॅक साईडची जी पट्टी आहे वरच्या कॅपची तर त्या ठिकाणी देखील तुम्ही चुन्या घेऊ शकता. या ठिकाणी मी तुम्हाला दाखवते की मी फोल्ड टिप घेतलेली आहे जेणेकरून फिनिशिंग छान येते. बाहेरच्या बाजूने आतल्या बाजूने मी पुन्हा लाईटली फोल्ड करून स्टिच करत आहे. या पद्धतीमध्ये बहुतांश जणांना थोडं कन्फ्युजन होतं, लक्षात येत नाही कसं करायचं. जर तुम्हाला अजून डिटेलमध्ये हवे असेल तर मला खाली कमेंट करा. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये हाच पॉईंट तुम्हाला प्रॉपरली तुमच्याशी शेअर करेल. आता याच्यात अजून एक पॉईंट असा आहे की मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. जे आपण टिप मारली तर त्या ठिकाणी आतल्या बाजूला लाईटली तुम्ही पाहू शकता की असं जाड असं रेडी झालेलं आहे तर त्याला देखील आपल्याला स्टिच करायचं आहे. बॉटम साईड मी रेडी करून घेत आहे. खालची पट्टी सुद्धा स्टिच करायची, आपल्याला ओपन सोडायची नाहीये. आता आपण जे जो खालचा वरचा पार्ट जोडलेला आहे त्याच्यामध्ये जी पट्टी निघालेली आहे जाड तर ती एका बाजूला खालच्या किंवा वरच्या बाजूला फोल्ड करायची आणि प्रॉपरली मेजरमेंट किंवा त्या घड्यांमध्ये कुठलाही वेगळेपणा न येऊ देता प्रॉपरली ते स्टिच करून घ्यायची आहे. बाहेरून पाहताना आपली ती सिंगल शिलाई दिसेल आणि आतून पाहताना अजिबात कुठलाही घोळ दिसणार नाही किंवा कुठलाही कपडा बाहेर आलेला आत गेलेला दिसणार नाही आहे. एकदम स्टेबल अशी आपली कुंची या ठिकाणी रेडी झालेली आहे. ही टोपी तुम्ही 1 वर्षापासून 3 वर्षाच्या बाळाला घालू शकता. 14 इंचामध्ये लहान हवी असेल तर 12 घ्या. खूपच लहान बाळ असेल तर 10 इंचाची जरी घेतली तरी हरकत नाही. 10 इंचाची 6 महिन्याच्या बाळासाठी असते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सर्वात महत्त्वाचं बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओचे अपडेट सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील.